जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे आणि हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार. तर मित्रांनो, तुम्ही जर पाहिलेच असाल, राज्य शासनाच्या माध्यमातून एक महिलांसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि या योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत तर त्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये प्रति महिन्याला 1,500 रुपये असे दिले जातात. आणि मित्रांनो, आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा असा अपडेट आले म्हणजे या सर्व लाडकी बहिणीच्या ज्या काही पात्र महिला आहेत तर त्यांना केवायसी करणं गरजेचं आहे. तर ही केवायसी कशी करायची, केवायसी कुठे करायची, त्याच्यानंतर केवायसी कशासाठी करायची याची आपण माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, आता ही केवायसी नेमकी कशासाठी करायची तर हे आपण बघणार आहोत. मित्रांनो, ही केवायसी करायची म्हणजे ज्या महिलाच्या अंतर्गत पात्र आहेत त्या महिलांना त्याच्यामध्ये केवायसी करण्याचा ऑप्शन आलेले आहे. आणि ज्या महिलाच्या अंतर्गत अपात्र झालेल्या आहेत त्यांना याच्यामध्ये केवायसी करता येणार नाही. तुम्ही जर पाहिलंच असाल, याच्यामध्ये विविध महिला असतील ज्यांच्या नावानं शेती असेल किंवा PM किसानचा हप्ता पडत असाल, नमो शेतकरीचा हप्ता पडत असाल, संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत जे काही पगार असेल ते पगार पडत असाल तर अशा कोणत्याही महिलांच्या खात्यामध्ये हे हप्ते पडणार नाहीत. आणि याच्यासाठी ही केवायसी करणं गरजेचं केलेलं आहे. आता ही केवायसी नेमकी कुठे करायची तर मित्रांनो, ही केवायसी लाडकी बहीण योजना तुम्हाला या पोर्टलवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या आधार कार्ड त्याचे टाकायचं आहे. आणि ते आधार कार्ड टाकल्याच्यानंतर तुमच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. आणि हा आधार कार्ड टाकून मोबाईलचा OTP तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. अत्यंत सोपी पद्धत आहे. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा ही केवायसी कशी करायची याचा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला त्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देणार आहे. तर मित्रांनो, आता ज्या महिला याच्या अंतर्गत पात्र आहेत, ज्या महिलांना महिन्याला 1,500 रुपये पडत असतात तर अशा सर्व महिलांनी आजच आपली केवायसी पूर्ण करून घ्या. याच्यासाठी तुम्हाला 1 ते 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. आणि या कालावधीमध्ये तुमची केवायसी पूर्ण करून घ्या. आणि तुमची जे काही समोरील योजना असेल तर त्यासाठी तुम्ही याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत. आता बऱ्याच जणांच्या महिलांच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नाही, तर त्या महिलांनी काय करायचं तर त्या सर्व महिलांनी तुमचे आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे आहे. आणि त्या आधार कार्डाला तुमचा जो काही चालू सक्रिय नंबर आहे तर तो नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. आणि हा नंबर टाकून तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये हा नंबर तुमचा लिंक होतो आणि परत तुम्ही त्या पोर्टलवर तुमची केवायसी पूर्ण करू शकता. आणि आता याच्या अंतर्गत बायोमेट्रिक अर्थात अंगठ्याच्या पद्धतीने सुद्धा केवायसी करता येणार आहे. आणि त्याचा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला YouTube चॅनलच्या माध्यमातून देण्याचे प्रयत्न करणार. तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना की जे की आपण व्हिडिओच्या अंतर्गत पाहण्याचे प्रयत्न केले. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला जर केवायसी करताना काही अडचण येत असेल तर या अडचणी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याचे पूर्णपणे माहिती देत राहू. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओचा. धन्यवाद.